ज्या ज्या ठिकाणी मी भुसावळ तालुका आणि जळगाव जिल्ह्यातला हा भाग याला मी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तयार केलेला होता की ज्या ठिकाणी 10 वर्ष शिवसेनेचा आमदार आलेला आहे तो बालेकिल्ला या ठिकाणी सलामत ठेवण्याची जबाबदारी मी आज या शिवसैनिकांच्या खांद्यावर ठेवतोय। याला शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला मी शिवसैनिक आहे। शिवसेनेत गटबाजी नाही। शिवसेना सैनिक हा एकमेव असा व्यक्ती आहे की तो शिवसेनेचा पूर्ण आधार आहे। आणि जर कोणी गटबाजी करत असेल ती गटबाजी संपवणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्याकरताच मी आज शिवसेनेचा एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून मी माझं पद सांगणार नाही पण शिवसैनिक म्हणून सांगतोय। मला सर्व शिवसैनिकांकडून अपेक्षित एकच आहे, प्रत्येक शिवसैनिक ज्याने भगवा गळ्यात घातलेला आहे वारकऱ्यांसारखं तो सगळं त्याग करून त्या ठिकाणी शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही शिवसेनेची निर्मिती केली आहे त्यांच्या जन्मतिथीनिमित्त त्या ठिकाणी प्रत्येकाने कुठल्याही प्रकारचं आमंत्रण न पाहता हजर राहून या शिवसैनिकांची एकमेव ताकद दाखवून देणं अत्यंत आवश्यक आहे। आणि आम्ही आजपर्यंत आम्ही तर वयस्कर झालो म्हणून संपूर्ण जवानांना मदत केलेली आहे। तरुणांनी पुढे यावं हाच आमचा उद्देश आहे। आणि मी सांगतोय शिवसैनिकांनो, आम्ही आज तुमच्या पाठीशी आहोत, सगळ्यांच्या पाठीशी आहोत। पुन्हा गट करू नका। किती आले किती गेले असे किती संपलेले आहेत पण बाळासाहेब जे आहेत त्या बाळासाहेबांसारखा कुठलाही व्यक्ती या पृथ्वी तलावर निर्माण झालेला नाहीये। हा इतिहास ज्यांनी निर्माण केलाय त्यांची जर तुम्ही कदर करत नसाल तर तुम्ही शिवसैनिक नाही असं मी त्यांना म्हणेल जे या ठिकाणी गटबाजीचं वातावरण निर्माण करतील। आणि म्हणून सांगतोय की मला गटबाजी नकोय, माझा गट फक्त एकच की बाळासाहेब, आणि त्याशिवाय मला कोणाची अपेक्षा नाही। आणि हीच निर्मिती ज्या ठिकाणी मी भुसावळ तालुका आणि जळगाव जिल्ह्यातला हा भाग याला मी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून तयार केलेला होता की ज्या ठिकाणी 10 वर्ष शिवसेनेचा आमदार आलेला आहे तो बालेकिल्ला या ठिकाणी सलामत ठेवण्याची जबाबदारी मी आज या शिवसैनिकांच्या खांद्यावर ठेवतोय। ज्या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव आलं त्या ठिकाणी शिवसैनिक नतमस्तक झालाच पाहिजे। आणि ह्याच करता मी आज तुम्हाला संपूर्ण शिवसैनिकांना एकत्र यायचं, गटबाजी तोडायची, काहीच गटबाजी ठेवायची नाही आणि कोणालाही गटाविषयी कुणी आकर्षण निर्माण करायचं नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगतोय शिवसैनिकांना जागे व्हा, रात्र वैऱ्याची आहे, रात्र वैऱ्याची आहे। आम्ही दुसऱ्याने सांगत होतो आज देव शब्द बोलण्याकरता शब्द नाही माझ्याकडे, पण रात्र वैऱ्याची आहे। शिवसैनिक एकत्र राहिले तर आणि तरच फक्त बाळासाहेबांच्या मनातील शिवसेना ही जिवंत राहील। आणि म्हणून तुम्हाला आज सगळ्यांना शपथ देतोय की 23 तारखेचे पूर्ण जिल्ह्याभरातले कुठलेही कार्यक्रम असो ते संपूर्ण जोमाने जोशाने आणि एकदम ताकदीने साजरे करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।